लाडक्या बहिणींना परत त्यांनी चुलीसमोर बसूनच रांदेवाडा आणि उष्टे काढा अशी चालू केली की काय, असं पिंपळगावातील महिलांना वाटायला लागलंय। जेवण करणं हा महिलांचाच प्रामुख्यानं हेतू असतो आणि माझी अशी शासनाला विनंती आहे की त्यांनी यामध्ये काहीतरी मुभा उपलब्ध करून द्यावी आणि आम्हाला सिलेंडरची उपलब्धता करून द्यावी अशी मी जिल्हाधिकाऱ्यांना आणि पालकमंत्र्यांना विनंती करते। या पिंपळगावसाठी प्रत्येकाला कमीत कमी 2 कनेक्शन 3 कनेक्शन 3 टाक्या किंवा 2 टाक्या असतील त्या जास्तीत जास्त देण्यासाठी मी विनंती करतोय। अखाती देशामधलं युद्ध चालू आहे ते आम्हाला काय त्याच्याशी काही लेणं देणं पडलेलं नाही, परंतु सामान्य माणसाला आमची गरज आहे की सिलेंडर आपल्याला मिळालेलं पाहिजे। या गावची यात्रा 7 वर्षांना होत आहे आणि या ठिकाणी जर अशा पद्धतीनं जर इंधनाचा जर अपुरा पुरवठा होत असेल तर सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा आपले पुरवठा अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून किमान वाढीव जो टक्का आहे तो आपल्या गावासाठी उपलब्ध करून द्यावा ही आपल्या माध्यमातून मी आपणास विनंती करत आहे। आखाती देशांमधील युद्धामुळे महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये असेल गॅस संदर्भात अनेक अफवा आहेत त्या पसरायला सुरुवात झाली आणि ग्रामीण भागामध्ये केंद्र सरकारनं 45 दिवसानंतर सिलेंडर मिळणार अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आणि खरं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पिंपळगाव हे मोठं गाव आहे आणि पिंपळगावची लक्ष्मी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। जवळपास 5 दिवस हा सगळ्या लक्ष्मीच्या यात्रेचा कार्यक्रम असतो आणि 45 दिवसानं सिलेंडर मिळणार, त्यामुळे लक्ष्मी कशी साजरी करायची हा प्रश्न खरं तर नागरिकांसमोर आहे। मला सांगा 45 दिवसानंतर आता ही सिलेंडर मिळणार आहे, यात्रा नेमकी कशी करणार आहे? नाही, यात्रा करणं सर्वसामान्य माणसांच्या आता अडचणीचं झालेलं आहे। गेली 7 वर्षानंतर पिंपळगावातली लक्ष्मीची यात्रा होते, ही परंपरा चालत आलेली शेकडो वर्षानंतर सुद्धा, आणि आज आपल्याला सिलेंडर शासन म्हणते की 45 दिवसानंतर बुक करा, पण बुकिंग केल्यानंतर सुद्धा सिलेंडर मिळणार कठीण आहे। एक तर आज आपल्याला शासन म्हणते की वन विभागामध्ये जायचं नाही, वन विभागाची अशी अवस्था आहे की लाकूड तोडून आपल्याला लाकूड सुद्धा मिळत नाहीत किंवा आपण वन विभागात जाऊ शकत नाही शासनाच्या नियमानुसार। आता सर्वसामान्य माणसांच्या मध्ये प्रतिक्रिया वाईट आहेत की आपल्याला जर सिलेंडर मिळाले नाही, कारण मुंबई कोल्हापूरकर पुणेकर सर्व महाराष्ट्रातले लोक या यात्रेला येत असतात। कमीत कमी 2.5 ते 3 लाख लोकांची ही यात्रा भरते। माझी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण ताबडतोब ह्याच्यामध्ये तात्काळ लक्ष घालून आम्हाला सिलेंडरची व्यवस्था करावी। आज सामान्य माणसाकडे 1 सिलेंडर आहे आणि सामान्य माणसाकडे 1 सिलेंडर असल्यामुळे दुसरं सिलेंडर उपलब्धच नाही आणि 45 दिवसामध्ये त्याने जेवण करायचं की नाही करायचं ही अवस्था सर्वसामान्य नागरिकांच्या मध्ये आहे। भीतीचं वातावरण आहे। अखाती देशामधलं युद्ध चालू आहे ते आम्हाला काय त्याच्याशी काही लेणं देणं पडलेलं नाही, परंतु सामान्य माणसाला आमची गरज आहे की सिलेंडर आपल्याला मिळालेलं पाहिजे। आज आपल्याला जेवण करायचं असेल, यात्रेला कमीत कमी पाहुणे सर्व जिल्ह्यातले बाकीचे येतात आणि जवळजवळ नाही म्हटलं तर प्रत्येकाच्या सर्वसामान्य घरामध्ये 200, 250, 500, 1000 लोक 2000 लोकांचे जेवण असते। आज एका सिलेंडरवरती भागणार आहे का? तरी पिंपळगावपुरतं जिल्हाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की पिंपळगाव पुरतं तरी आपण एक वेगळी व्यवस्था करावी, कारण जिल्ह्यामध्ये कुठेही कुठली यात्रा आता मोठी नाही आहे। ही यात्रा आमच्याकडे 7 वर्षानंतर मोठी आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये सिलेंडरची तात्काळ व्यवस्था करावी। आज अवस्था अशी आहे की मेसेज आला तरच जायचं सिलेंडर घ्यायला, लाईनच्या लाईन दिवसभर उन्हामध्ये उभा करायचं। आज सर्वच एजन्सीकडे ही परिस्थिती आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालावं, मंत्री महोदयांनी लक्ष घालावं, पालकमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि आमच्या इकडे आम्हाला जास्तीत जास्त सिलेंडर द्यायची व्यवस्था जी नियमानुसार आहे ती द्या, की आम्हाला काही लगेच तात्काळ 5-5, 10 द्या म्हणत नाही आम्हाला, पण जे नियमानुसार। पण सर्वसामान्य माणसाला जे 1 सिलेंडर आहे त्यांची खूपच अडचण आहे, त्याच्यामुळे ते तात्काळ आपल्याला द्यावे अशी माझी विनंती आहे। खरं तर महिलांची खूप अडचण होती, कारण जेवणाचा विभाग असतो महिलांच्याकडे असतो। एका सिलेंडरवर यात्रा तुमची होणार आहे का? एका सिलेंडरवर आम्ही शक्यतो यात्रा करणं मुश्किलच आहे, कारण प्रत्येकाच्या घरीच काही डबल कनेक्शन असतं असं नाही। सर्वसामान्य लोकांच्या घरी सिंगल कनेक्शन आहे, त्यामुळे लोकांना एका सिलेंडरमध्ये ही यात्रा पार पाडणं खूपच कठीण जात आहे। जरी आखाती देशातील युद्धामुळे इंधन पुरवठा कमी प्रमाणात होत असेल तरी जिल्हाधिकाऱ्यांना माझी अशी विनंती आहे की बुदरगड तालुक्यातील पिंपळगाव हे मोठं गाव आहे आणि या गावामध्ये 7 वर्षानंतर महालक्ष्मीची यात्रा मोठ्याने साजरी होणार आहे आणि हा यात्रेचा कालावधी सर्वसाधारण 5 दिवसाचा असतो आणि या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या गावी मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक अशा सर्व विभागातून गावकरी लोक ह्या यात्रेसाठी येत असतात आणि ह्या बाहेरून आलेल्या लोकांना सुद्धा जेवण बनवणं आता मुश्किल झालेलं आहे, कारण सुरुवातीच्या काळामध्ये 21 दिवसानंतर आपलं गॅस भरून मिळत होतं, त्यानंतर त्यांनी ही मुदत 30 दिवस वाढवली आणि आता तरी त्यांनी ही 45 दिवसाचा कालावधी केलेला आहे आणि जर 45 दिवसानंतर आपल्याला गॅस मिळत असेल तर ही यात्राच करणं महिलांना अशक्य झालेलं आहे आणि त्याचबरोबर
पंतप्रधानांनी उज्ज्वला मोफत गॅस योजना चालू केल्यामुळे सर्वांच्याच घरी सिलेंडर आहे आणि शक्यतो आता चुलीवरचं जेवण हे बंद झालेलं आहे. आणि सर्वात जास्त समस्या ही महिलांना भेडसावत आहे की कारण जेवण करणं हा महिलांचाच प्रामुख्यानं हेतू असतो. आणि माझी अशी शासनाला विनंती आहे की त्यांनी यामध्ये काहीतरी मुभा उपलब्ध करून द्यावी आणि आम्हाला सिलेंडरची उपलब्धता करून द्यावी अशी मी जिल्हाधिकाऱ्यांना आणि पालकमंत्र्यांना विनंती करते. आपल्यासोबत आणखी गावकरी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात काय नेमकं आताची परिस्थिती झालेली आहे. गावकऱ्यांच्याकडे सिलेंडर आहे नाही आहे, यात्रा कशी करणार? यात्रा 7 वर्षानंतर होत आहे, त्यामुळं लोकांनी अगोदर नियोजन केलेलं नव्हतं. कारण आता आपल्याला माहिती आहे की ऑनलाईन रजिस्ट्रेशन मोबाईलवरती केलं की लगेच आपल्याला 1-2 दिवसामध्ये सिलेंडर भेटत होतं. पण आताची परिस्थिती अशी प्रचंड वाईट आहे की 45 दिवसानंतर जर सिलेंडर भेटत असेल तर यात्रा कशी करायची असा एक विषय निघालेला आहे त्याच्यामध्ये. आणि आपल्याला आता माहिती आहे की उच्च न्यायालयाने देखील सरकारला आदेश दिलेला आहे की ग्रामीण भागामध्ये किंवा आपल्या शहरी भागामध्ये असू देत की गॅसचे सुरळीत वितरण व्हावं यासाठी देखील सरकारला आदेश दिलेला आहे उच्च न्यायालयाने देखील. त्या पद्धतीनं देखील शासनानं या सगळ्यामध्ये लक्ष घालून तातडीनं लोकांना सिलेंडरचा पुरवठा व्हावा यासाठी तातडीनं लक्ष घालून लोकांच्या मागणीची ही पूर्तता करणं गरजेचं आहे. आणि इतक्या वर्षानंतर ह्या पिंपळगाव सारख्या ठिकाणची यात्रा, कोल्हापूर जिल्ह्यातील पिंपळगाव हे खूप मोठं गाव आहे आणि या गावची यात्रा 7 वर्षांनं होत आहे. आणि या ठिकाणी जर अशा पद्धतीनं जर इंधनाचा जर अपुरा पुरवठा होत असेल तर सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा आपले पुरवठा अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून किमान वाढीव जो टक्का आहे तो आपल्या गावासाठी उपलब्ध करून द्यावा ही आपल्या माध्यमातून मी आपणास विनंती करत आहे. तुमच्या घरात आता सिलेंडर आहे काय? आता 2 आहेत, पण त्यापैकी आता कालच एक आमचं संपलेलं आहे. आता शिल्लक 1 टाकी फुल्ल भरलेली आहे, पण त्या एका टाकीमध्ये आता माझ्या घरी 1000 पाहुणे येणार आहेत. त्या 1000 पाहुण्यांची व्यवस्था करणं मला एका गॅसच्या टाकीवर जमत नाही आहे. त्यासाठी मी पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की या 17 मार्च आणि 18 मार्च या महालक्ष्मीच्या यात्रेसाठी आपण जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी पुरवठा विभागाला सक्तीच्या सूचना करून या पिंपळगावसाठी प्रत्येकाला कमीत कमी 2 कनेक्शन 3 कनेक्शन 3 टाक्या किंवा 2 टाक्या असतील त्या जास्तीत जास्त देण्यासाठी मी विनंती करतोय. आत्ताच्या अलीकडच्या काळात चुली पेटवणं बंद झाले काय सुरू आहे? अलीकडच्या काळात आता चुली पेटवणं म्हणजे आता नवीन महिलांना काही जमतच नाही. जुन्या जाणत्या ज्या आमच्या महिला होत्या त्या चुली पेटवत होत्या आणि चुली पेटवत असताना आताच मी पेपरला वाचलं की घरोघरी मातीच्या चुली ही पुन्हा एकदा म्हणजे सत्यात उतरणार असं वाटतंय. कारण आता मी परवा दिवशीच पेपरला वाचले की एका हॉस्टेलमध्ये 1200 मुलांच्यासाठी फक्त 2 दिवसाचं इंधन पुरेल इतकंच इंधन त्यांच्याकडे शिल्लक आहे. आणि आमची पिंपळगावची महालक्ष्मी यात्रा आहे ही दर 7 वर्षांनी यात्रा होते. आज पिंपळगावातला निम्मा तरुण वर्ग किंवा जुनी पिढी असेल हा सगळा घटक मुंबई, पुणे आणि बाहेरच्या भागामध्ये आहे. त्यांची फक्त इथं त्यांनी घरं बांधलेली आहेत की लक्ष्मीच्या यात्रेसाठी त्याचा वापर व्हावा, पण त्यांच्याकडे आज हे कनेक्शनचं कार्ड सुद्धा नाही अशी परिस्थिती आहे. त्यांनी लक्ष्मी कशी करायची? त्यांच्याकडे पैसा आहे, सगळं आहे, गाड्या आहेत, सगळं आहेत, पण जे सिलेंडर पाहिजे ते सिलेंडर त्यांना उपलब्ध करून मिळत नाही. तरी जिल्हाधिकाऱ्यांना आणि नामदार पालकमंत्री यांना माझं असं आव्हान, कळकळीचं आव्हान आहे की पिंपळगावच्या सगळ्या आमच्या घरटी माणसांना किंवा आलेल्या सगळ्या मुंबईकर, पुणेकर, दिल्लीकर, परराष्ट्रात सुद्धा आमची माणसं आहेत, या सगळ्यांना सुद्धा या सिलेंडरची व्यवस्था करावी. आणि आमच्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जे इराण, इकात, अमेरिकामध्ये जे आमचे कौटुंबिकच म्हणे जे असतील त्यांना खरोखर परमेश्वरानं सुरक्षित ठेवावं असं मी या ठिकाणी लक्ष्मीच्या आमच्या या चरणी मी त्यांना एक अभिवादन करतो. जय हिंद. खरं तर तुम्ही आलाय मुंबईवरून लक्ष्मीसाठी, काय तयारी झालेली आहे? काय सिलेंडर इथं आहे काय? सिलेंडरसाठी खूप गर्दी आहे आणि ओटीपी नाही आला तर ते लोक गॅस देत नाहीयेत. 45 दिवसावरती गॅस त्यांनी 45 दिवसानंतर गॅस बुकिंग होतो असं सांगितलंय. सरकारने काय केलंय, लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना आणली, पण लाडक्या बहिणींना परत त्यांनी चुलीसमोर बसूनच रांधेवाडा आणि उष्टे काढा अशी चालू केली की काय असं पिंपळगावातील महिलांना वाटायला लागलंय. कारण गॅस मिळत नाही, लोक आता परत चुलीवरती जेवण करणं एवढं शक्य नाही यात्रेसाठी. तर सरकारने लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पालकमंत्री आमदार साहेबांनी याच्यावरती वैयक्तिक लक्ष घालून पिंपळगावासाठी एक एक्स्ट्रा गॅस पुरवठा करावा अशी विनंती राहील मुंबईकरांसाठी. खरं तर मुंबईतून अनेक
तरुण आहेत ते कोल्हापूर गावाकडे आलेले आहेत यात्रेच्या निमित्तानं आणि यात्रा आहे ती जवळपास 4 ते 5 दिवस ही यात्रा असते. मात्र आता सिलेंडर मिळणं अवघड झाले. तुम्ही आता चुली पेटवायचं आहे लक्षात काय विसरलेलं आहे? चुली पेटवायचं आमच्या आहे लक्षात, पण कसं एवढ्या जणांचं आता 1000 माणसांचं जेवण आम्ही काय चुलीवर करू शकणार नाही आणि वेळेवर जेवण पण नाही त्यासनी मिळणार. त्याच्यामुळे गॅसवरती किती 1000 माणसांचं जेवण 1-2 तासात आम्ही करू शकतोय, पण एवढ्या घरच्यांचं जेवण करू शकतोय पण बाहेरच्या लोकांचं एवढ्यांचं जेवण होऊ शकत नाही. त्याच्यामुळे पालकमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालून गॅसची सोय करावी. तर आपण बघितलं की या सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे की आत्ताच्या घडीला या ठिकाणी चूल पेटवून सगळ्या पै पाहुण्यांची व्यवस्था करणं हे शक्य नाही आणि त्यामुळे कुठेतरी कारण 7 वर्षानं ही लक्ष्मीची यात्रा आलेली आहे आणि लक्ष्मीच्या यात्रेला पुणे असेल, मुंबई असेल, इतर शहरातून जे पिंपळगावातील बाहेरगावी नोकरीच्या निमित्ताने गेलेले आहेत त्यांची या ठिकाणी आल्यानंतर अडचण झालेली आहे. त्यामुळं कुठेतरी पिंपळगावसाठी प्रशासनानं थोडीशी सवलत द्यावी आणि जे काही 45 दिवसाची जी मुदत आहे ती कमी करून या ठिकाणी सिलेंडर देणं शक्य आहे का याच्या संदर्भातला विचार करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, पिंपळगाव, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.